हाय हॅलो सर्वांना. बघा आज मी मस्तपैकी झणझणीत चमचमीत असं चिकन फ्राय बनवत आहे. ते पण एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट होते. तर साधारण मी इथे 1 पाव चिकन घेतलेलं आहे. साधारण मूठभर आपण कोथिंबीर घेतलेलं आहे. आपल्याला साधारण 2 मोठे कांदे लागतील, जे की मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहे. टोमॅटो आहे, तो पण मी बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो. आता मॅरिनेशनसाठी आपण इथे मी साधारण 1 मोठा चम्मच दही घेतलेलं आहे. मसाल्यामध्ये मी इथं हळद घेतलेली, थोडंसं लाल तिखट, अद्रक पावडर, थोडा गरम मसाला आणि मीठ. चला तर कृतीला आपण सुरुवात करूया. इथे मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे चिकन धुवून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला यामध्ये आपण दही घालून घेऊया आणि जे अर्धा चम्मच मी मसाले टाकले होते तेही यामध्ये ॲड करून घेते. आता याला छान मिक्स करायचे आणि साधारण अर्धा तास हे मुरत ठेवायचं आहे. आता याला अर्धा तासभर असं झाकून बाजूला ठेवूया. आता अर्धा तास झालेला आहे, आपलं चिकन हे मस्त मॅरिनेट झालेलं आहे. चला तर आता फोडणीची तयारी करूया. गॅसवर मी लोखंडाची कढई तापत ठेवलेली आहे. आता साधारण 2 मोठे चम्मच मी यामध्ये तेल टाकणार आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे, तर साधारण मी 1 चम्मच त्यामध्ये लाल तिखट टाकून घेते. यांनी छान कलर येतो आपल्याला. तर आता मी इथे बारीक चिरलेला जो कांदा आहे तो यामध्ये टाकून देते. कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे. बघू शकता लाल तिखट आणि मस्त असं तळून आलंय. आता यामध्ये मी हे जे टोमॅटो घेतलेले यामध्ये हे टाकून देते. साधारण 1 टोमॅटो आहे. टमाटर छान मऊ होईपर्यंत आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकते, साधारण एवढं. आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. आता यामध्ये मी सर्व घरगुती मसाले टाकून घेते. साधारण 1 मोठा चम्मच मी गरम मसाला टाकून घेतली आहे, थोडीशीच हळद टाकते साधारण, आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये हे मॅरिनेट केलेले चिकन टाकलेले आणि मिक्स करून घेते. आता हे छान मस्तपैकी शिजते. तर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर जरा भरपूर टाका, छान फ्लेवर येत राहील. आणि याला मस्त मिक्स करून घेऊया. आता याला मस्तपैकी आपण साधारण 25 मिनिटं मीडियम गॅसवर छान शिजू देऊया. आपलं चिकन मस्तपैकी आता शिजलंय. बघा किती छान चिकन फ्राय रेडी आहे. आणि गरमागरम यासोबत चपाती. बघू शकता किती छान चमचमीत झालंय. तर अशा छान सोप्या आणि मस्त रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.